जय 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 राम
टाळी वाजवली बरोबर, पण ही टाळी मी भजन संपल्यावर नाही वाजवायची, भजन चालू असताना वाजवायची, कारण ह्या टाळीला महत्व आहे. ही ब्रह्मानंदी टाळी आहे. हे बघा 1 2 3 4 त्रिक 12 जॉईंट आणि अंगठ्याचे 2 हे झाले 14 आणि हे 14. हे एकावर एक आपण आपटले की 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणाची टाळी म्हणजे 28 युगाची टाळी. जो पांडुरंग जो विटेवर उभा आहे, बरं पांडुरंग विटेवर उभा आहे, त्या विटेला बाजू किती? 6 बाजू आहेत. कोणत्या? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि माया हे षडविकार जे आहेत हे त्या पांडुरंगाने आपल्या पायाखाली दाबून ठेवलेले आहेत. ज्या दिवशी म्हणतात पांडुरंग विटेवर उतरला त्या दिवशी संपला सगळा. त्याचं कारण का? कारण आज इथे बसल्या प्रत्येक माणसात एक विकार नक्की आहे. षडविकारापैकी माझ्यात पण प्रत्येक माणसात एक विकार आहे, पण जर पांडुरंग विटेवर उतरला तर ते 6च्या 6 षडविकार प्रत्येक माणसात जाणार आणि एकमेकांना मारून आपण मरणार. थोडक्यात म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगतो सुद्धा अध्यात्मात जरा. तर हे हुंडी टाळी आहे, ही चालू भजनात वाजवायची, म्हणजे ही ब्रह्मानंदी टाळी डायरेक्ट देवापर्यंत पोहोचणार. लक्षात घ्या. माई आहेत ना पण ते चालत नाही ना, लाव जा लाव जा. रामकृष्ण हरी म्हणजे काय? आता मी काय काय गेलो रामकृष्ण हरी, जय 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 रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणजे रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार म्हणजे रामकृष्ण हरी. पण आता रामाचा आचार आमच्यात नाही आहे. भले 500 वर्ष रामाला आपण मंदिरात आणून ठेवलं, पण रामाचा आचार आमच्यात येणार नाही, कारण हा व्हॉट्सअप इंस्टाग्रामचा जमाना आहे. लक्षात घ्या. आणि कृष्णाचे विचार तुम्ही किती सांगितलं की मी आता कृष्णाच्या विचाराने चालतो तरी चालू शकणार नाहीत, कारण तुमच्यामध्ये रामाचा आचार नाही. म्हणून शेवटला राहिला हरीचा उच्चार, तो जो आपण आता करतोय पांडुरंगाचा किंवा परमेश्वराचं नामस्मरण. त्याच्यासाठी आज तुम्ही हे या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे. लक्षात घ्या. कारण विज्ञानाने जरी केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नाही मनशांती. तुम्हाला मनाला शांती पाहिजे असेल तर परमेश्वराच्या चरणी लीन होणं गरजेचं आहे. लागलो हे सोने ह्याचो वाढव जरा. तो मास्टर खायचो तो मग हलवलं तर तो जरा वाढव, मग बॉम्ब टाकलो मग. हॅलो हां बस आता हमिंग नाही येतं ना. हां ठीक आहे. देना बस बस ये तो हे बस आणि तो हयन बस. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी
रोहित तावडे यांच्याकडून 101 रुपयाची संप्रेम भेट आलेली आहे, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. आणि त्यांनी पहिलीच फरमाईश केली की छत्रपती शिवाजी महाराजांवरती गाणं हवं. सलाम तुम्हाला. राजा राणीच्या जोडीला आज मजले माडीला सांगा कोणाचं योगदान, सांगा कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला सांगा कोणाचं योगदान. बरोबर आहे. सत्यनारायण पूजेला प्रदीप सावंत भजनाला, सत्यनारायण पूजेला प्रदीप सावंत भजनाला. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण? रामदास स्वामी. आता या महाराष्ट्रामध्ये 2 वैरागी झाले, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि एक म्हणजे संत तुकाराम महाराज. जो परस्त्रीला माते समान मानतो तो एक वैरागी आणि जो धनमातीमोल मानतो तो वैरागी. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्ण मुद्रा घेऊन गेले कोणाला? तुकाराम महाराजांना द्यायला. आणि ते ज्या शिळेवर बसायचे कीर्तन सांगायला त्या शिळेवर नेऊन त्या सुवर्ण मुद्रा ठेवल्या आणि झाडाच्या मागे जाऊन लपून बसले छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुकाराम महाराज तिथे आले. तुकाराम महाराजांनी बघितलं की त्या शिळेवरती सुवर्ण मुद्रा ठेवल्यात. त्यांनी काय केलं की त्या शिळेवर न बसता बाजूच्या शिळेवर जाऊन बसले. कोण? तुकाराम महाराज. तर त्या शिळेने विचारलं की महाराज तुम्ही आज माझ्यावर का नाही बसलात? तेव्हा महाराजांनी सांगितलं तिला की तू विटाळलीस, तू ते धन का तुझ्या वरती का ठेवून घेतलंस? तेव्हा ती जी शिळा होती ती नदीत गेली आणि संपूर्ण धन नदीत टाकून ती पुन्हा पवित्र होऊन बाहेर आली. म्हणून ते वैरागी होते. कोण? संत तुकाराम महाराज. लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी सांगणार हळूहळू पुढे जाऊन. पण त्या संतांसाठी बघा, पंढरपुरात काय वाजत गाजत, त्या पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बाजिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाजिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाजिंग लगीन देवाचं लागत.
तो भवसागरी तरला. आज प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना झाली. बरोबर आहे. आपण म्हणतो 500 वर्षांनी प्रभू रामचंद्र आपल्या प्रॉपर प्लेसवरती आले, पण ते 500 वर्ष अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या हृदयात होते. लक्षात घ्या. हा आत्माराम म्हणजे कोण? आत्माराम, जो आत्मा आपल्या आतमध्ये आहे तो आत्माराम आपल्या. लक्षात घ्या. जो उगाचच झोपतो त्याला आपण काय म्हणतो? आराम. जो हरामाची कमाई कमवतो त्याला म्हणतो हराम. जो जनतेची सेवा करतो तो सेवाराम. जो चांगला मित्र होतो तो जो एक पत्नी राहतो तो सीताराम. आणि सर्व संत तुकारामांचे म्हणजे संतांचा जो शिरोमणी आहे ते म्हणजे संत तुकाराम. लक्षात घ्या. तो डिस्टर्ब करून टाकून माझं. तर त्या रामाचे हे प्रतिष्ठापन झाले. रामाचे गाणं म्हणूया बघा. तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही टाळ्या वाजवा. राम, जय श्रीराम. आपण म्हणतो जय श्रीराम. नुसतं जय श्रीराम म्हणून चालणार नाही. एक तरी रामाचा गुण आपल्यामध्ये असणे गरजेचं आहे. रामायण म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? रामायण म्हणजे आपल्या आयुष्याचा सार आहे. रामायण म्हणजे आपल्या कुटुंबाचा संपूर्ण इतिहास आहे. त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा सीतेला जिंकलं तेव्हा जनकाने सांगितलं तू लग्न कर आताच्या आता. तेव्हा रामाने सांगितलं नाही बोलले, माझे आई वडिलांना सांगितल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुमच्यात तर काही 2-4 लग्न केली जातात, मग एक इथे कर आणि नंतर मग आपल्या आई वडिलांच्या हिशोबाने कर. तेव्हा रामाने तेव्हा सांगितलं की मी आयुष्यात फक्त एकाच मुलीशी लग्न करणार. आणि तेव्हापासून हिंदू धर्मामध्ये, या सनातन धर्मामध्ये एक पत्नीचा हा नियम तेव्हा लागला. त्याच्या आधी ते बरेचशा आपण लग्न करत होतो, पण रामाने तो पायंडा पाडला. आणि त्याचा बघून लक्ष्मणाने आणि भरताने सुद्धा एकच लग्न केलं. लक्षात घ्या. ज्या दिवशी सकाळी दशरथ उठले, आंघोळ केली आणि केस विंचरायला लागले, त्या केस विंचरताना त्यांना एक पिक्का केस मिळाला. कशातला? डोक्यातला. तो पिक्का केस बघितल्याबरोबर त्यांनी सांगितलं, राज्यसभा बोलली, सांगितलं उद्याच्या उद्या रामाचा राज्याभिषेक करा. का? तर मी आता म्हातारा झालो, माझं कारकीर्द संपली, आता माझ्या मुलांना द्यायचं. आता आम्ही सांगा, हे माझे केस गेले सगळे आमच्या बापसांच्या आजकालच्या, पण आम्ही मुलांना काही द्यायला बघत नाही. आता कोरगाव राम होयो, कोरगाव आमच्याकडे गोवन परसो सैराटमधलो, मग दशरथ कसे काय निर्माण होणार? बरोबर की नाही? मग ते रामायण, मग तुम्ही आता जय श्रीराम केला आपण, बरोबर ना? मग त्याचा एक तरी आपल्याकडे गुण असायला हवा. त्या रामासाठी गाणे बघा. मेरी झोपड़ी के भागात खुले जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भागात खुले जाएंगे राम आएंगे.
हर घर में अब एक ही नाम. सगळ्यांनी म्हणा ना रामवाले ना आम्ही जय श्रीराम म्हणतो ह्या गाण्यात म्हणा बघूया. हा तिकडे दोघांकडे करा बरोबर दोघांना घ्या फक्त. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम टूटेगा. हॅलो 30 मिनिट झाले आहे. 30 मिनिट. भूमिका आणि मिनल गोलमरे ताई या दोन्ही मुलींकडून हे 101 रुपये सप्लिमेंट त्याचं पाणी आलं फॅशनचं फॅन फॅशन येतात आणि जातात लक्षात घ्या पण संस्कृती आहे ते का बसवते फॅशन बघा आता आज माझा पोरगा बघा फॅशन बघा कानात बघा माझ्यावर बघा पण फॅशन करा पण आपली संस्कृती सांभाळून करा. हात ढोलकी वाजवा पक्वात विशारद आहे. पक्वात विशारद ढोलकी अनंत पांचांकडे शिकलेला प्लस चार्टर्ड अकाउंटंट आहे. अभ्यासात पण तो तेवढाच पुढे आणि विशारद आहे सगळ्या ह्याच्यामध्ये पण तो आज खाली बसून भजन वाजवतोय. ही फॅशन आहे लक्षात घ्या. फॅशन नुसते कपडे आपण चांगले घाल महाकाळ म्हणतात हल्ली ना श्रीमंतांच्या घरात उंदीरले झाले बघा. श्रीमंतांच्या पोरांच्या सगळे कपडे फाटले. 32शी कमर असेल मुलाची तर तो मुलगा 36शी कमर पॅन्ट घेऊन येतो. ही आपल्या हिंदू धर्मात सांगितलं लक्षात घ्या. तुम्ही फॅशन म्हणून चालताय पण शेवटला तुम्हाला परमेश्वराकडे जायचं आहे. हिंदू धर्मात सांगितलं कमरेच्या खाली जर फाटलेले कपडे घातले आपण जर कमरेच्या खाली ठिगळं पडलेले कपडे घातले तर आपल्याला पुढे जाऊन दारिद्र्य येतं. काय होतं एक म्हातारी असते म्हातारी खूप गरीब असते आणि गणेशोत्सव येतो हिच्याकडे पैसे नसतात तर देवाला सांगते देवा देवा माझ्याकडे काय पैसे नाही चांगला तुला करून घालायला
तर माझ्याकडे पैसे त्याच्यात म्हणजे चटणीचा गोळा ती वाटते, चटणीचा गोळा. म्हणजे माझ्या आईने तेव्हा ती मला स्टोरी सांगितलेली की आज तुम्हाला सांगतो की चटणी वाटते आणि चटणीचा गोळा आणून गणपतीला नैवेद्य दाखवते. तर गणपतीला दया येते, म्हणतो बिचारी एवढी पूजा करते आणि गरीब आहे. तर पुढचा गणेशोत्सव येईपर्यंत ती मालामाल होते, एक मिनिट, ती मालामाल होते आणि परत ती काय करते, परत चटणीचा गोळा घेता आणि परत ठेवता. गणपती सांगता बाय माझ्याकडे काय नाही रे. पुढच्या वर्षी परत संपूर्ण दारिद्र्य होतं तिथे. म्हणजे माणसाने काय माहिती आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सुखी कधीपर्यंत आहे माहिती आहे का, जोपर्यंत तुमच्याकडे आहे त्याच्या समाधानी आहे. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल माझ्या बाजूवाल्याकडे आता माझ्याकडे व्हाया, त्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये दुःख यायला सुरुवात झाली. समाधान हवं माणसाला. पोटाला जेवायला कोणतं अन्न लागतं तेवढं बोलणं भरपूर झालं. आता मला सांगा, या दुनियेत सगळे श्रीमंत कोण? धीरूभाई अंबानी श्रीमंत की आमचा गावचा शेतकरी श्रीमंत? सांगा बरोबर की नाही? गावचा शेतकरी श्रीमंत आहे, कारण त्याने शेती नाही केली तर धीरूभाई अंबानी खाणार काय? बरोबर की नाही? म्हणून आपण त्याची जाणीव ठेवायची. पैशाने गरिबी श्रीमंती मापली जात नाही. ज्याच्या घरात जास्त चप्पल त्याच्या घरात तोच माणूस जास्त श्रीमंत. नाहीतर श्रीमंत माणसांना तिरडीला न्यायला सुद्धा 4 माणसं भेटत नाही. लक्षात घ्या. म्हणून ही प्रॉपर्टी सांभाळ. कोण आहे? उज्ज्वला साटमताई यांच्याकडून 101 रुपयाची सप्रेपेट आलेली आहे मंडळाच्या. आज बऱ्याच संख्येने महिला आहेत आणि आता पाठीमागे आमचे बापे माणसं बसलेले, बरोबर की नाही? पण खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही आता जेवढे बसलेत ना भजन ऐकताय ते सर्व पुण्यवान लोक आहेत. कारण जर तुमच्या प्रारब्धात जर नसेल ना हरिनाम कानावर पडायचं तरी तुम्हाला ते पडणार नाही, तुम्ही लांबून जाणार. तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या आयुष्यामध्ये, ह्याच्यापूर्वी पण तुम्ही भजनं कुठेतरी चालू असताना तुम्ही बसला नसणार, तुम्ही निघून गेला असणार. पण आज देवाने तुम्हाला बसवलं, कारण समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये आणि पर्वताने आपली जागा सोडू नये. तो या जागेवरी म्हणजे चालूमध्ये बतावणी तर ओके बाय. पर्वताने आपली जागा सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये आणि राजाच्या मुलीने कधी भीक मागू नये आणि त्या परमेश्वराच्या मर्जीच्या झाडाचं पान सुद्धा हलत नाही. तर आपण काय आहे त्याच्यासमोर? तुम्हाला बसवलं ते देवाने बसवलंय, तुम्ही नाही आलाय, परमेश्वराने बसवलं. आणि 100% आज या ठिकाणी बघा इथे 100% परमेश्वराचा वास होतोय. कारण मुस्लिम धर्मीय लोक बघा एकत्र जातात मस्जिदमध्ये आणि नमाज पढतात. ख्रिश्चन धर्मीय लोक एकत्र जातात चर्चमध्ये आणि प्रेयर करतात, कारण त्यांना माहिती आहे की सामूहिक भक्तीमध्येच परमेश्वर अवतरतो. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पण त्याची प्रोव्हिजन आहे की कुठे आपण सद्गुरू केले की बैठकीला जातो आपण. लक्षात घ्या. आणि हे असं भजन असताना आपण एकत्र येऊन भजन ऐकतो. आज बघा तुम्ही या ठिकाणी बघा सगळ्यांचं मन सगळं माझ्याकडे आहे. मी काय बोलतोय एकत्र येऊन तुम्ही भजन ऐकताय. पण सकाळी उठलो समजा आम्ही, काय बाबा खरं सांगा, सकाळी उठलो आम्ही, आंघोळ केला, ट्रॅव्हल लपेटला, देवाकडे जाऊन गेलो होतो आणि माळ घेतला माळ आणि ओम 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 हे वाजवलं जरा. ओम कसा वाजवतात आता ओम ओम चालू करता लाव आणि बाळूच बायको विचारला गो शिरो केलंस काय फोये केलं असं. म्हणजे ह्यांका नक्की विचारलेला हा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपण एकटे भक्ती करतो, आपलं मन आहे ना हे चलबिचल झालेलं असतं, आपलं लक्ष नसतो, कारण आपल्या डोक्यामध्ये बरेच विचार चालतात. पण आज आपण एकत्र येऊन आज सामूहिक भक्ती करतोय म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहे. कारण श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. मला तुम्ही बोलवलं मला हे पाकिट देणार, मी कीर्तन भक्ती करतोय, तुम्ही श्रवण भक्ती करतात. नवविधा भक्तीमधली श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे, लक्षात घ्या. आणि तुमची पूर्वपुण्यही आहे किंवा तुमच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स आहेत ते उद्यापासून सॉल्व्ह होणार आहेत. म्हणून देवाने तुम्हाला बसवलं इकडे. कारण देवाला तुम्ही कधीच विचारू शकत नाही देवा माझं वाईट का झालं म्हणून, कारण देव पहिलं तुमच्याकडून वाईट करून घेतो आणि मग तुमचं वाईट करतो. कारण तुम्ही जाब विचारू नये, जशाच तसं. आज तुम्ही का बसलाय? देवाने बसवले, कारण तुमचा उद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे म्हणून तुम्ही भजन ऐकताय, बरोबर की नाही? नाही तर आज काय माका वाटलं मी इले तेव्हा बघा हे 2-4 जण खुर्च्या होत्या, म्हटलं एवढंच भजन होणार की काय आज. पण तो परमेश्वर बसलाय, बरोबर की नाही? ज्याच्या कारण एक राजा असा झाला ज्याचा जन्म झाला महालात आणि एक राजा असा झाला ज्याचा जन्म झाला जेलमध्ये. ज्याचा महालात जन्म झाला तो प्रभू श्री रामचंद्र आणि जेलमध्ये जन्म झाला ते बाळ श्रीकृष्ण. जेलमध्ये जन्म झाला तो कधी रडला नाही, आयुष्यभर हसत राहायला, मजा केली लाईफमध्ये, सगळ्यांच्या लीला केल्या.
आणि प्रभू रामचंद्र ज्याचा जन्म महालात झाला त्याच्या प्रारब्धात दुःख केलं होतं, शेवटपर्यंत रडकलं होतं. शेवटी जाऊन त्याच्या झिलानीच्या कानपट्टी बांध लावल्याने आमच्या औषध किती हाकलवलंच म्हणून. म्हणजे हे प्रारब्ध आहे, लक्षात घ्या. हे